सोलापूरमधनं बातमी आहे। सोलापूरमध्ये एमएससीबीच्या टॉवरवर एक व्यक्ती चढलाय। 4000 केव्हीच्या टॉवरवर ही व्यक्ती चढल्यामुळे परिसरामध्ये बघ्यांची गर्दी झाली। हे टॉवर अत्यंत धोकादायक असून जीविताला धोका निर्माण होऊ शकतो। सकाळी 11 वाजल्यापासून ही व्यक्ती टॉवरवर चढली आहे, त्याच्यामुळे पोलिसांकडून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याची नेमकी मागणी काय आहे ते कळू शकलेलं नाहीये। घटनास्थळी आता अग्निशामक दल सुद्धा दाखल झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये। मुरारजी पेठ येथील महापारेषणच्या टावरवरती मागच्या 2 तासापासून एक इसम जो आहे तो चढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नेमकं कोणत्या कारणामुळे हा इसम या ठिकाणी चढलेला आहे याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र खाली जशा जशा पद्धतीने गर्दी जमत आहे तशा पद्धतीने हा युवक जो आहे, हा इसम जो आहे तो आणखीनच वरती जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत, त्याचे जवान आलेले आहेत, पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेली आहे त्याला खाली काढण्यासाठी। मात्र नेमका हा कशामुळे या ठिकाणी चढला हे कळलं नाही। काही प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊयात किती वेळापासून हा इसम या टॉवरवरती चढलाय। जवळपास 2 तास झाले हा टॉवरवरती चढलेला आहे। महापारेषणचं 4000 व्होल्टेजचा हाय व्होल्टेज टॉवर आहे। लाईन बंद करून इथं महानगरपालिका अग्निशमन विभागाने जाळे लावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु जसं पोलिसांनी महापालिका यंत्रणा कामाला लागते तसं तो व्यक्ती वर चढते आणि उलकावणी देते, कधी इकडं कधी तिकडं असं उलकावण्यात येत आहे। त्यामुळे प्रशासन सुद्धा हातबल ठरत असल्याचं नक्कीच प्रशासन सुद्धा हातबल ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र हा इसम नेमकं कोणत्या कारणामुळे या टावर वरती चढलाय हे अद्याप समजू शकलं नाहीये। त्याला खाली काढण्याचे अतोनात प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडनं सुरू असल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय। नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।